तर मित्रांनो, मी सर्वोदय ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोद दाबळे. आज आपण हे ऊस प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि मामाचं थोडं मनोगत घेऊ. नमस्कार मामा. नमस्कार. आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना. माझं नाव दत्तात्रय महादेव क्षीरसागर, राहणार तारापूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझ्या शेतामध्ये मी पहिल्यांदा कांदा 5 फुटी साऱ्यामध्ये पेरला होता. नंतर ऊस लावला. ऊस लावल्यानंतर काही दिवस गेले. काही दिवस गेल्यानंतर मका लावली मी. आणि हे मका लावल्यावर पाऊस चालू झाला. ह्या वेळेस कांदा जातोय असं वाटल्यामुळं मी ग्रेन शाईनचा डोस घेतला. किती बॅग घेतला होता आपण? 5 बॅगा घेतल्या 5 बॅग आणि घेतल्या. इतर 1-2-3 बॅगा घेतल्या त्यात. बरं, बेसल मध्ये. आणि बेसल डोस करून मी टाकलेला आहे. आणि पाऊस ज्या दिवशी खत टाकला त्या दिवसापासून पाऊस भरपूर चालू झाला. ह्यातून पाणी गुडघेक्त व्हायला चालू झालं. गुडघे एवढं पाणी म्हणजे महापुरात चालू होता तुमच्या इथे. महापुरासारखं पूर्ण शेतामध्ये सगळं वर्ण वाहत होते. गुडघे एवढं पाणी होतं. हा. बरं, आज आपले कांद्याचं पीक गेलेलं आहे. पण आपलं आज उभं पीक याच्यामध्ये तुमचं ऊस आणि मका आहे. हा. ऊसाच्या बाबतीत आणि मकाच्या बाबतीत काय सांगशाल तुम्ही? ऊसाला आता 5-7 खोंब फुटवे झालेले आहेत. ऊसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक 7-8 फुटवे झालेले आहेत झालेले आहे. आणि हा. त्याचा हिरवेगारपणाच्या बाबतीत म्हणजे अजिबात तर कुठं भरपूरच आहे. त्याला पिवळा दिसत नाही ऊस. पिवळा कुठं दिसत नाही. आणि मका बी 1 नंबर आलेली. मकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही 2-2 बियाणं लावलेलं आहे. माझं पण इतक्या पावसामध्ये तुमची मका म्हणजे डोक्याच्या वरती डोक्याच्या वरती 5-7 फूट आहे. आणि हे ऊस पण हिरवागार आहे, मका पण हिरवीगार आहे. ऊस आज 2-2.5 फुटाला आलेला आहे. म्हणजे आपण आपलं ग्रीन शाईन वापरलं, जरी आपला कांदा गेला पण हे दोन्ही पिकं त्यांनी जिवंत ठेवली असं तुम्हाला आत्म्यात वाटतं का? असं तुम्हाला वाटतं का? हा, वाटतंय ना मला आत्मीयत, म्हणजे खात्री झाली आहे जी. झाली ना तरी. हा. आता बाकी शेतकऱ्यांना काय सांगशाल तुम्ही? बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा वापरावं असं माझं इच्छा आहे. एक अनुभव बेस तुमच्या पट्ट्यात जरी नवीन खत आहे आपलं, हा, पहिलाच डोस वापरलेला आहे. पण तरी एक अनुभवासाठी तरी वापरलं पाहिजे. अनुभवासाठी वापरावा आणि स्वतःच खात्री करून घ्यावं. बरोबर. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा आमच्या शेतकऱ्यांना. 83 79 00 345. बरं, तुम्ही म्हणजे मनापासून समाधानी आहे ना? हो, मनापासून समाधानी. चालतं. धन्यवाद. तुम्ही 1-2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. आभार आहे. आमच्या शेतामध्ये येऊन तुम्ही भेट दिली त्याबद्दल मी तुमचे आभार आहे. चालतंय. धन्यवाद.